श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले महर्षी वाल्मिकी संत रोहिदास अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून आजच्या या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या मेळाव्याचे अध्यक्ष नामदार गिरीश भाऊ महाजन ज्याने स्वतःचं काम करून घेतलं, म्हणजे ताईंना सांगितलं माझ्यापुरतं बरोबर आहे, बाकीच्यांचं काय. हे आमचे मित्र आणि अंबळनेरचे आमदार आणि मंत्री महोदय आदरणीय अनिल दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार आबासाहेब, आमदार अप्पासाहेब, आमदार संजीवभाऊ, आदरणीय मंगेश दादा, आदरणीय एटी नाना, आदरणीय उल्हासदादा पाटील, आदरणीय जयप्रकाशजी बाविस्कर, आरपीआयचे सगळे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी, शिवसेना भाजपचे सगळे जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी, युवा सेना सगळे पदाधिकारी, समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणायला गेलं तर जळगाव लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली बैठक या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची होती. कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश भाऊ आपल्या भाषणामध्ये देतीलच, पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही. मला आठवतं 1989 साली ज्यावेळेस विठ्ठलराव पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून निवडून आले, त्यावेळेस एरंडोल लोकसभा मतदारसंघ होता. त्यावेळेस 2-3 रिक्षा आम्हाला एका सर्कलला मिळायच्या आणि त्या सर्कलच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो. रिक्षामध्ये भोंगा असायचा, रिक्षामध्येच माईक असायचा, आम्हीच वक्ते असायचो, आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो, आम्हीच काँग्रेसला शिवाय द्यायचो आणि आमचेच लोक खालून टाळ्या वाजवायचे. त्या दिवसापासून आपलं गणित सुरू आहे. त्यावेळेस टेम्पो भेटली म्हणजे फार मोठी गाडी भेटली असं चित्र असायचं. ट्रॅक्टरमध्ये सभेला जायला मिळालं म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा. आता एसी गाडी असल्याशिवाय आम्ही बसत नाही असं चित्र महाराष्ट्रामधलं आहे. त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे. त्यावेळेस फोन लागला, फोन हा विषय नसायचा, आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठा निवडणुकीचा अनुभव आहे. काँग्रेसला चारी मुंड्या कसं चीट करावं हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता तर अर्धा राष्ट्रवादी आपल्या बरोबर आहे. शिवसेना भाजपची युती आहे. आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती, आरपीआयची ताकद आपल्या मागे आहे. मनसे आपल्याला आता जुळलेली आहे आणि या सगळ्यांच्या बलबुत्यावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीनं जिंकायची आहे. प्रमोद महाजनांचं स्वप्न त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असा येईल, अंबळनेरच्या खड्डा जीनमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं होतं, एक काळ असा येईल की मोबाईलवरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन करेल की माझी पांढरी गाय तिकडे आली, जरा ती हाकलून इकडे पाठवून दे. तो काळ जर कोणी आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामा नये. आणि मला तरी असं आज वाटतं की आज कार्यकर्त्यांकडे बूथ रचना आहे, कार्यकर्त्यांकडे संघटना आहे. समोरच्यांवर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण स्वतःचं सांभाळून घेतलं. आपल्या गावात बोंब पाडा, दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही. विनाकारण 40 गावाचे विचारायचं आणि पाचोऱ्यामध्ये लफडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही. वक्त कम है, जितना कम है कम लगा दो, थोड़ा मैं लगाता हूं थोड़ा तुम लगा दो. आणि मला तरी असं वाटतं की आज या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरल सभा नाही आहे. जनरल सभा येईल त्यावेळेस आम्हाला भरपूर बोलता येईल. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. जसं एका पिक्चरमध्ये लिहिलं होतं तेरा मेरा बाप चोर आहे, तसं तर आम्हाला लिहून टाकलंय तेरा तुम चोर हो, तुम गद्दार हो. पण आम्ही कशा करता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि आता जे उमेदवार मिळत आहेत ते का उमेदवार त्यांच्या पटडीत नाही काय, आम्ही गद्दार आहे आणि हे जे सापडले काय गुद्दार आहे काय. म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटलाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही, ही गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदची निवडणूक नाही. 25-15 घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही.
ही निवडणूक महापालिकेची नाही, की स्वायत्त संस्था आहे, ही निवडणूक त्याची नाही. ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही. ही जगामध्ये आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे. माझ्या माहितीप्रमाणे 544 जागेवर उमेदवार हे स्मिताताई वाघ उमेदवार नाही, तिकडे रक्षाताई उमेदवार नाही. माझ्या माहितीप्रमाणे 544 जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना रक्षाताईला द्यायचं आहे, ना मत ते स्मिताताईला द्यायचं आहे. तुम्हाला मत द्यायचंय ते मोदीला द्यायचं आहे, ज्याला बघितल्याबद्दल पाकिस्तानची सुद्धा चड्डी फाटते अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे. ज्यांनी या देशाचं नाव लौकिक केलं, पुऱ्या जगाला त्यांनी दाखवून दिलं की भारत देश हा सगळ्या देशाच्या बरोबरीला येऊ शकतो. ज्यांनी या देशाला 5 क्रमांकावर आणलं, ज्यांचं स्वप्न आहे की या देशाला 5 वर्षानंतर 3 नंबरवर आणायचं आहे, आणि ज्यांचं स्वप्न आहे की 2047 साली या देशाला महासत्ता बनवायचं आहे, त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर पेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा झेंडा फडकायला टाइम लागत नाही. आणि दादाने खंत व्यक्त केली, आपण असं धरून चालू, आपण बिल खेळतोय आपण अजून 1-2 त्यांच्याकडे, दुर्योधन आपल्याकडे. पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो, आणि जो सत्यतेने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो. आम्ही जे 40 लोक 50 लोक गेलो ते कशा करता गेलो? शिव्या खाण्याकरता, मोबाईल बंद करण्याकरता, आमच्या मायबापाचा उद्धार करण्याकरता नाही. जी शिवसेना प्रमुखांची, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची युती होती, जी अटल बिहारी वाजपेयींच्या आणि लालकृष्ण अडवाणींच्या आशीर्वादाने युती चालली होती, त्या युतीमध्ये खोड निर्माण झाला, तिथं तणाव निर्माण झाला. म्हणून ते बाळासाहेबांचं स्वप्न, की ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बरोबर युती करण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेल, त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली. अशी अनिल दादा नशिबान आहे. अपघात पहिल्याच वेळेस निवडून आले, 25 साल तो भाजपमध्ये, पण 3 वेळेस तुम्ही पडले. नंतर तुम्ही निवडून आले, मग पत्र म्हणून निवडून आले. योगायोग बघा, आमच्या मागे तुम्ही आले, मंत्री झाले. पहिला नशीबवान माणूस आहे. पहिल्याच वेळेस, पहिल्याच टर्म मध्ये मंत्री झाले, ते पण कॅबिनेट. मला राज्यमंत्री व्हायला 3री टर्म लागली, ती बी अर्धीच भेटली. फोटो यायचा टीव्हीवर, मंत्री बनने वाले. मी कोडवीट शिवला नाही बरं त्यावेळेस सुद्धा. मला म्हणलं हा कोट दुवाड असतो, हा जर घातला तर माणूस मंत्री नाही होत. पण आपल्या आशीर्वादाने 3ऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो, ते राज्यमंत्री झालो. नंतर देवाच्या कृपेनं शिवसेना भाजपची सत्ता आली होती, पण कोणी ती सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाही आहे. ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश देतो त्याप्रमाणे आमदारांना काम करायचं असतं. म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली. ते मुख्यमंत्री झाले, त्यांच्या कॅबिनेटमध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पण ज्यावेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांपासून लांब जातोय, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोक म्हणतात तुम्ही गेले, फुटले. अरे फुटले नाही, त्यांच्या समोर गेलो, संजय राऊतच्या समोर गेलो. संजय राजाराम राऊत, त्याच्या समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला, हा खानदेशाचा पोट्टा गेला, आणि सांगितलं अजूनपर्यंत ते वापीपर्यंत पोहोचले. बुलालो, सुबह का भूला है कि शाम को वापस घर को आ जाए तो उसे भूला नहीं कहते, त्यांना वापस बोलवा. त्यावेळेस या लोकांनी आम्हाला हिरवलं, म्हणून आम्ही 20 आमदार गायब झालो. मला घ्यायला कोण आलं? हे आले दिलीप भाऊ महाजन, ते मंगेश चव्हाण
सफाई कामगारचा ड्रेस घालून आले. मला म्हणले कोण आले माझ्या बंगल्यामध्ये, आणि मी कशात गेलो, अँब्युलन्स मध्ये गेलो. मी 33 नंबरवर गेलो आहे. म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात ना, मी वेट अँड वॉच केलं की आपण शिकलो आहे, चूक दुरुस्त करू शकतो, आपण पुन्हा आपल्या आपल्या वळणावर येऊ शकतो. म्हणून मी काय पहिल्या लाईनीत नाही गेलो, नंबर 33 वर गेलो. आमचे तर 14 आमदार पहिले चालले गेले होते, आव्हानसहित 4 आमदार पुढे होते. मी विचार केला आपण इकडे थांबले तर बुलढाण्यापासून नागपूर पासून तर दादर पर्यंत कोणीच दिसेना, मी एकटाच. 4 खांदे चालले गेले, मग आग्यानं काय करू. मी नक्की धरला मुडकन मागून टाकली, मग चिल्लर गिरी भावनेने मंगे जादा राम बोलो भाई राम बच गया काम. आणि हे सरकार आलं, 2.5 वर्ष या सरकारची प्रगती आणि गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे. हे जे बोलतात हे नॅशनल हायवे नुसते यांच्या रोडवर फक्त भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते फिरत नाही. त्या गडकरींना हिंदुदय सम्राट फुलकरी म्हणायचे, त्या गडकरींनी या देशाचा इतिहास घडवला. समृद्धी महामार्ग असेल, मुंबई नॅशनल महामार्ग असेल, मुंबई पुणे रस्ता असेल, केवढे रस्ते तुमच्या नजरेच्या समोर आहे. याच्यावर काय काँग्रेसचं पोस्टर, काँग्रेसची आवाज जात नाही, याच्यावर हे रस्त्यावर वापरत नाही. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देणं, इथे काय फक्त हिंदूंना धान्य मिळतं, मुसलमानांना धान्य मिळत नाही, बौद्धांना धान्य मिळत नाही. मतदान आलं की मुसलमानांना सांगायचं की इस्लाम खतरे में है. जसं लहान पोट्याला सांगतो पंख्याला हात लावू नको, हा बुवा आहे, तसं तुम्ही सांगता. मुस्लिम बांधवांना हे सांगितलं पाहिजे, बौद्ध माणसाने हे सांगितलं पाहिजे, आणि हे कार्यकर्त्यांनी खालपर्यंत सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर टीका करू नका, ते टीकेच्या लायकीचं नाही. आपली केलेली कामं सांगा, देश पातळीवरची कामं, नॅशनल हायवे पासून तर गावाच्या 25-15 पर्यंत तर आमदार खंडपर्यंतची कामं सांगा. एवढं जरी सांगितलं, शिवसेना भाजपची ताकद आहे. 6चे 6 आमदार इकडे आहे भाऊ, प्रत्येकाच्या मतदारसंघात लीड दिलं, हे काय कर्तव्यच आहे आमचं. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे. फक्त विनंती एवढी आहे, प्रचार दौरे लावताना ताई तुम्हाला आम्ही दोष देणार नाही. तुम्ही उमेदवार आहे, जिल्हा अध्यक्षाचं हे काम आहे, ते शिवसेनेचे असो, भाजपचे असो, राष्ट्रवादीचे असो. दौरा असताना पहिल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी फोन येतो. आता गुलाबराव पाटलांचा आमदार मतदारसंघ आहे, त्याला कळलं पाहिजे की नाही माझ्या झेडपी गटात कोणी फिरतंय. माझ्या झेडपी गटामध्ये जर ते फिरत असतील आणि आपले 10 कार्यकर्ते दिसत असतील तर गावावर इफेक्ट जातो, यांची हवा नाही आहे. म्हणून एकजुटीनं भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपाय जे काय असतील, जप्तेचे जप्ते गाड्या घेऊन फिरले. मी तुम्हाला चॅलेंज देतो, प्रचार करण्याची गरज नाहीये पार्टनर. आपला बी अनुभव आहे, असंच काही उडलं नाहीये. 4 मुंड्या चीत करून 2 उमेदवार 5 लाख मतांना आपला भगवा झेंडा घेऊन दिल्लीमध्ये जाणार आहे. फक्त तुम्ही मुळू राहू नका, कसं होईल, काय होईल, काय होणार नाही. 80 नानांना बरं वाटत असेल तो है ना, आपको अच्छा लग रहा है भाई, तुमचा बद्दल निघाला अशी वाटते की तुम्हाला. 80 नानांचं तिकीट कापलं, ते शांत बसली की नाही शांत आहे. 9 तासात आपण उमेश दादांना खासदार केलं. ठीक आहे ना, यावेळेस उमेदवारी चेंज झाली होती, थोडंसं बसले असते, समजून घेतलं असतं. आणि असे दंड गुलाबराव पाटलांना ठोकलं होते ना अंबानीच्या सगळं, आहे की नाही. हे चित्र किती दिवस चाललं. ठीक आहे, पक्षामध्ये हे होतं, पण डायरेक्ट तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नव्हती. आता केली तर केली. आता व्यक्तिगत टीका करणं सुरू झालं. व्यक्तिगत टीका करू नका, फक्त एवढं सांगा की त्या पार्टीने काय केलंय, की या पार्टीने काय केलंय, आम्ही काय काम केलं, तुम्ही काय काम केलं. यांच्याकडे सिंगल काम नाही सांगायला. कारण दादा पवारांवर टीका करण्याची गरजच नाही. ऑलरेडी ते नगरपालिकेचे फक्त नगराध्यक्ष, त्यांचा काही संबंधच नाही. त्यांच्याकडे काम मागायचा विषय कोणाचा होतच नाही. तर यांच्याकडे काही विजन नाहीये. फक्त आपण फ्रेश राहा, आपल्या मतदार याद्या चेक करा.
आपल्या यादीमधलं कोण गावाला गेलं ते लक्ष आजपासून द्या. 23-24 दिवस मध्ये हेच काय करायचंय. कोण बाजूला गेलाय, कोण कुठे गेलाय, कोण म्हातारा आहे, कोण म्हातारा येऊ शकतं, कोणाचं पोस्टेज वोटिंग आहे हे लक्ष द्या. सैन्य आपल्याकडे हो, भूतपर्यंत आपलं सैन्य आहे, त्यांच्याकडे काही नाही. अंबाड्यामध्ये काय आहे, काय आहे अंबाड्यामध्ये काही नाही भाऊ. आमच्याकडे काय आहे, 2-3 सरकारमध्ये सापडतील. जळगाव शहरात काय आहे, तुम्ही कार्यकर्त्यांच्या भरोशाची ही निवडणूक आहे. कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर ही जळगाव लोकसभेची बैठक आहे. तुम्ही फॉर्म भरायची तारीख बघा बापाव, एक झटकावर 2 विषय खतम. मी तुम्हाला चॅलेंज देतो, कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्याने जर मनावर घेतली तर या ठिकाणी आपले उमेदवार नरेंद्र दामोदर मोदीजी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री माझ्या मनामध्ये आहे. भरपूर वेळ झालेला आहे. आजच सगळं बोलून गेलो तर मग उद्याच्या सभेला तुम्ही काही येणार नाही. त्यामुळे मी माझं हे या ठिकाणी भाषण आवडतं घेताना, आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य दो, बदंड शक्ती दो, जो जो आपल्याला अडवा येईल त्याचा सत्यानाश हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.